उद्या महाशिवरात्री आहे. बरेच जणांचे उपवास असतील. उपवासाला शाबूची खिचडी खाऊन कंटाळा असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम पटकन होते. शाबू वगैरे भिजवायची अजिबात गरज नाही. तर आज आपण आपल्या किचनमध्ये उपवासाची बटाट्याची भजी बनवत आहोत. याआधीही मी एक उपवासाची भजी अपलोड केली आहे. तीही खूप छान होते. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन नक्की बघा. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. ही उपवासाची बटाटा भजी बनवताना मी सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाही. तरी ही भजी एकदम कुरकुरीत होते. बनवायला सोपी आहे, पटकनही होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 कच्चे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हा बटाटा आता नवीन येतो तो पातळ सालीचा बटाटा आहे. तुम्ही कोणताही बटाटा वापरला तरीही चालेल. आता या बटाट्याची आपण साल काढून घेऊयात. बटाट्याचं साल काढून झालं की याला लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे तो काळा पडणार नाही. इथे मी दोन्ही बटाटे सोलून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता या बटाट्याचे आपण चिप्स पाडून घेऊयात. चिप्स पाडण्यासाठी मी इथे चिप्सचं मशीन घेतलेलं आहे आणि बटाटा उभा धरून याचं चिप्स मी पाडून घेत आहे. आपल्याला बटाटा उभा धरायचा आहे आणि त्यानंतरच याचे आपल्याला चिप्स पाडायचे आहेत. बटाटा जर आडवा धरला तर याचे चिप्स खूप मोठे होतील आणि भजीही खूप मोठी होईल. त्यामुळे आपल्याला बटाटा उभा धरून याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. भजीसाठी आपल्याला खूप पातळ असे चिप्स नको आहेत. थोडे जाडसरच असे आपल्याला चिप्स लागणार आहेत. या इथे मी थोडी जाडसर अशी चिप्स पाडून घेतलेले आहेत. आता हे चिप्स मी पाण्यामध्ये टाकून घेते. इथे मी सर्व चिप्स पाडून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता आपण भजीचं बॅटर बनवूया. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी वरीचं पीठ घेतलेलं आहे. वरी मी मिक्सरमधून थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि ते इथे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता याचबरोबर मी अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे साबुदाण्याचं पीठ मी रेडीमेड घेतलेलं आहे. जर तुम्हाला साबुदाण्याचं पीठ रेडीमेड मिळालं नसेल तर शाबू तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. त्याचबरोबर 1 चमचा आलं, मिरची आणि जिरे इथे बारीक वाटून घेतलेलं आहे ते मी यामध्ये घालून घेते. आलं आणि जिरं जर उपवासाला चालत नसतील तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल. तसंच मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि याला कोरडंच मिक्स करून घेते. जर तुम्ही उपवासाला मीठ खात नसाल तर यामध्ये सैंधव मीठ घातला तरीही चालेल. आता यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेते. चिली फ्लेक्स घालणं एकदम ऑप्शनल आहे. चिली फ्लेक्समुळे ही भजी छान दिसते, त्यामुळे मी इथे चिली फ्लेक्स घातलेला आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊया आणि नेहमीच्या भजीप्रमाणे हे पीठ आपण भिजवून घेऊया. इथं मी शाबूचं आणि वरीचं पीठ समप्रमाणात घेतलेलं आहे. तुम्ही थोडंफार कमी जास्त केला तरीही चालेल. त्याचबरोबर या इथे तुम्ही शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ वापरूनही ही भजी बनवू शकता. आता या इथे मी सरसरीत असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. नेहमीच्या भजीला आपण भिजवून घेतो त्याच पद्धतीने इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण भजी बनवायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. भजीमध्ये आपण सोडा घालणार नाही, त्यामुळे इथे कडकडीत गरम केलेलं तेल मी 2 चमचे यामध्ये घालून घेते आणि याला मिक्स करून घेते. भजी बनवण्यासाठी तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण भजी सोडून घेऊयात. इथे मी बटाट्याचं काप पाण्यातून काढून थोडं कोरडं करून घेतलेलं आहे आणि नंतर ते या पिठामध्ये घोळवून घेतलेलं आहे. बटाट्याला हे पीठ छान कोट झाल्यानंतर याला आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. बटाट्याचे काप आपल्याला कोरडे करूनच पिठामध्ये घोळवायचं आहे आणि नंतरच भजी या तेलामध्ये सोडायची आहे. इथे मी सर्व भजी सोडून घेतलेली आहेत. आता सुरुवातीचे 1, 2 ते 3 मिनिट आपल्याला भजीला अजिबात झारा लावायचा नाही, नाहीतर ही भजी त्या झाऱ्याला चिटकू शकते. सुरुवातीला आपण 2 मिनिटं असंच याला तळून घेऊयात. 2 मिनिटानंतर मी भजीवरती थोडंसं तेल उडवून घेते आणि नंतर याला पलटून घेते. आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहेत आणि ही भजी आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत छान तळून घ्यायची आहे. सुरुवातीला जरी भजी एकमेकांना चिकटली असतील तर ती थोड्या वेळाने आपोआप वेगळी होतात. त्यामुळे याला थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे आणि याला दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. आपली भजी छान तळली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. या भजीला सोनेरी कलर आलेला आहे. त्याचबरोबर तेलातील बुडबुडेही कमी झालेले आहेत. ही भजी आपली छान तळली गेलेली आहेत. आता ही भजी मी सर्व तेल नितळून काढून घेते.
आता याच पद्धतीने मी दुसरी बॅचही तळून घेते. भजी सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि थोड्या वेळानंतर मीडियम फ्लेमवरती ही भजी आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत. हे मी तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इथे माझी दुसरी बॅच ही तळून झालेली आहे. आता हेही मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व भजी तयार करून घेते. कोणताही पसारा न करता तयार झाली ही आपली उपवासाची बटाटा भजी. कलर किती जबरदस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता. चवीला तर एकदम जबरदस्त अशी झालेली आहे. दोन्ही बाजूनेही छान भजी तळली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत अशी ही बटाटा भजी आपली तयार झालेली आहे. तुम्हीही उपवासाला ही भजी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.